नमस्कार मित्रांनो, मी श्री UD पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस. आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आपण BA भाग 1 सेमिस्टर 2 भूगोल पेपर नंबर 2 मानवी भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ ह्यूमन जिओग्राफी इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2018. 2018 च्या जून महिन्यामध्ये मानवी भूगोलाच्या अभ्यासक्रमाची आपल्याला ओळख झालेली आहे. आणि यामध्ये मॉड्यूल फर्स्ट ह्यूमन जिओग्राफी मानवी भूगोल, मॉड्यूल सेकंड पॉप्युलेशन लोकसंख्या, मॉड्यूल थर्ड सेटलमेंट वसाहती, मॉड्यूल 4 ॲग्रिकल्चर कृषी या 4 चॅप्टरचा समावेश आहे. यामध्ये मित्रांनो आपण लोकसंख्या या चॅप्टरचा अभ्यास करीत आहोत. मॉड्यूल सेकंड पॉप्युलेशन फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, माल्थस थेरी ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी, मायग्रेशन टाइप्स अँड इफेक्ट्स या गोष्टींचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. आतापर्यंत आपण लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक यामध्ये प्रमुख 3 घटक आहेत. पैकी पहिला घटक भौगोलिक, प्राकृतिक, नैसर्गिक घटक. यामध्ये स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, पाणी पुरवठा, मृदा, नैसर्गिक वनस्पती, खनिज व ऊर्जा साधन संपत्ती, शिरकाव योग्य प्रदेश, समुद्र सपाटीपासून उंचीचे प्रदेश, किनारी प्रदेश, आर्थिक घटक. त्यामध्ये वाहतूक, औद्योगिक विकास, व्यापार वृद्धी, नागरीकरण, तांत्रिक प्रगती, सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक. त्यामध्ये सामाजिक घटक, ऐतिहासिक घटक, राजकीय घटक आणि धोरणे इत्यादींचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण स्थलांतराचा अभ्यास केला. स्थलांतरामध्ये स्थलांतराची व्याख्या, स्थलांतराची उद्देश, स्थलांतराचे महत्त्व, स्थलांतरावर परिणाम करणारे घटक, स्थलांतराचे प्रकार. स्थलांतराच्या प्रकारामध्ये आपण अंतर्गत स्थलांतर, त्यामध्ये कालावधीनुसार स्थलांतर, प्रदेशाच्या आधारावर स्थलांतर, सामाजिक व शैक्षणिक घटकांच्या आधारावर स्थलांतर, अंतराच्या आधारावर स्थलांतर, ठिकाणाच्या आधारावर स्थलांतर. त्या सर्वात शेवटी बहिर्गत स्थलांतर मित्रांनो आपण अभ्यासले. आणि बहिर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतरास कारणीभूत असणारे किंवा परिणाम करणारे घटक आपण अभ्यासले. आणि मित्रांनो स्थलांतराचे चांगले परिणाम, स्थलांतराचे वाईट परिणाम, त्यानंतर आपण स्थलांतराच्या परिणामावरील उपाय आपण अभ्यासले. त्यानंतर आपण लोकसंख्येचे सिद्धांत, त्यामध्ये माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत, माल्थसचा परिचय, सिद्धांताचा पूर्व इतिहास, सिद्धांतात गृहीत धरलेल्या गोष्टी, माल्थसच्या लोकसंख्या सिद्धांताचे विश्लेषण आपण अभ्यासले. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी माल्थसचे उपाय आपण अभ्यासले. माल्थसच्या सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण, गुण दोष आपण अभ्यासले. आज मित्रांनो आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. या लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा अलीकडील काळातील सिद्धांत असून तो अनेक तज्ञांनी मान्य केला आहे. हा सिद्धांत लोकसंख्येची आकडेवारी,
वैज्ञानिक व वैचारिक दृष्टीवर आधारित आहे. प्रत्येक या सिद्धांताची लोकसंख्या संक्रमण ही संकल्पना सर्वप्रथम फ्रँक डब्ल्यू नॉटेस्टाईन यांनी वापरली. प्रत्येक देशाच्या संक्रमण हे निरनिराळ्या अवस्थेतून होते. हे आता सर्व समाजशास्त्रज्ञ व लोकसंख्याशास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. लोकसंख्येची अवस्था ही वैशिष्ट्यपूर्ण व विलक्षण असते. लोकसंख्येचे संक्रमण म्हणजे जन्म व मृत्यू यांच्या प्रमाणातील संबंध होय. या दोन्हीतील बदलांच्या देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो. हे या सिद्धांताचे महत्त्वाचे सार आहे. मित्रांनो, कोणत्याही देशाची लोकसंख्या ही वेगवेगळ्या अवस्थातून जात असते. अविकसित, विकसनशील व विकसित देशाच्या लोकसंख्येवरून हे स्पष्ट होते. विकसनशील देशाच्या दृष्टीने विशेषतः ज्या देशाची लोकसंख्या वेगाने वाढते आहे अशा भारतासारख्या देशाच्या दृष्टीने लोकसंख्या संक्रमणाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. मित्रांनो, लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्थाविषयी अभ्यासकांची वेगवेगळी मते आहेत. अभ्यासकांनी या संदर्भात काही टप्प्यामध्ये हा सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, यानंतर आपण या सिद्धांताची जी व्याख्या आहे ही व्याख्या आपण पाहूया. लोकसंख्या बदलाचे जे चक्र सुरू असते त्याला लोकसंख्या संक्रमण असे म्हणतात. आणि ही संकल्पना प्रथम फ्रँक डब्ल्यू नॉटेस्टाईन यांनी वापरलेली आहे. आणि या संकल्पनेमध्ये जन्मदर व मृत्यूदर यावरून लोकसंख्या वाढ काढली जाते. लोकसंख्या वाढीच्या गतिमानतेवरून तिच्या वाढीच्या विविध अवस्था निश्चित केल्या जातात. औद्योगिकीकरणापूर्वी उच्च जन्मदर व उच्च मृत्यूदर असल्याने कमी वेगाने वाढणारी लोकसंख्या औद्योगिकीकरणाबरोबर जलद गतीने वाढते. मित्रांनो, संक्रमण अवस्थेची ही व्याख्या किंवा संकल्पना आपण विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकसंख्या संक्रमणासंदर्भात औद्योगिकीकरणाच्या प्रगत अवस्थेत जन्मदर व मृत्यूदर घटल्याने लोकसंख्या वाढीचा वेग पुन्हा कमी होतो. लोकसंख्या वाढीच्या या मार्गक्रमणास लोकसंख्या संक्रमण असे म्हणतात. मित्रांनो, यानंतर सिद्धांताची जी काही मूल तत्व आहेत ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न
करणार आहोत. लोकसंख्या वाढ किंवा सिद्धांताची मूल तत्वामध्ये आपण पहिलं मूल तत्व, लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्येतील बदल व आर्थिक विकास यांचा घनिष्ठ संबंध असतो. हे एक मूल तत्व आहे. लोकसंख्या वाढ चक्रीय स्वरूपाची असते. कालप्रवाहात लोकसंख्या वाढीचे चक्र विविध अवस्थातून कार्यान्वित होत असते. लोकसंख्या वाढीच्या अवस्था सुरुवातीला मंद, नंतर जलद स्फोटक, नंतर पुन्हा मंद वाढ आणि शेवटी स्थिर वाढ अशा असतात. जन्मदरापेक्षा मृत्यूदरात लक्षणीय घट होते तेव्हा लोकसंख्या जलद गतीने वाढीची अवस्था असते. ही काही मूल तत्व आपण पाहिल्यानंतर मित्रांनो, आपल्याला लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या अवस्था आपल्याला पाहावयाच्या आहेत. त्यामध्ये पहिली जी अवस्था आहे ही अवस्था आहे संक्रमण पूर्व समतोल. मित्रांनो, लोकसंख्या वाढीची ही सुरुवातीच्या काळातील प्राथमिक अवस्था असते. सामान्यतः प्राथमिक अवस्थेत किंवा औद्योगिक पूर्व काळातील समाजात जन्म व मृत्यूदर दोन्हीही जास्त व साधारण समान असतात. त्यामुळे लोकसंख्येची नैसर्गिक वाढ कमी असते. काही वेळा ती शून्य देखील असते. यामुळं या अवस्थेला संक्रमण पूर्व समतोल असे म्हणतात. मित्रांनो, या अवस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यावरती एक दृष्टिक्षेप आपण टाकूया. संक्रमण पूर्व समतोल अवस्थेत जन्म प्रमाण दर हजारी 35 पेक्षा जास्त, कृषीप्रधान रूढीप्रिय समाज, प्रजोत्पादन अनियंत्रित चाललेली असते, राहणीमान कमी दर्जाचे असते, लोकसंख्येला महत्त्व असते. मित्रांनो, जास्त मुले असलेली स्त्री आदरणीय समजली जाते. मुले नसलेल्या स्त्रीला समाजात मानाचे स्थान नसते. लोक गरीब असतात. त्यामुळे कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोठे कुटुंब आवश्यक समजतात. मुले कुटुंबाचा व समाजाचा ठेवा समजला जातो. मुले ही आई वडिलांची म्हातारपणाचा आधार समजतात. अशी काही वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणखीन काही वैशिष्ट्यामध्ये आर्थिक क्रियात मुलांचे प्रमाण जास्त असते. त्यांच्या शिक्षण व पालनपोषणावर फारसा खर्च केला जात नाही. उलट मुले कमाई करतात. या सर्व घटकामुळे जन्म प्रमाण जास्त असते. समाजात वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो. सार्वजनिक आरोग्य अवस्था समाधानकारक नसते. कुपोषण, रोगराई यामुळे मृत्यू प्रमाण जास्त असते. मृत्यू प्रमाण दर हजारी 30 पेक्षा जास्त असते. दुष्काळ, पूर, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू प्रमाण जास्त असते. लोकांचे आयुर्मान कमी असते. वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती कमी असते. नागरीकरण कमी असते. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला संक्रमण पूर्व समतोलाची काही वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर मध्य, पूर्व व पश्चिम आफ्रिकेतील तसेच आग्नेय आशियातील काही देश या अवस्थेतून
जात आहेत. मित्रांनो, यानंतर आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पुढील जी अवस्था आहे त्याचं नाव आहे प्राथमिक संक्रमण अवस्था. याविषयी आपण माहिती पाहू. आर्थिक विकासाला सुरुवात झालेली असते. या अवस्थेत उच्च पातळीवरच म्हणजेच जन्म प्रमाण दर हजारी 30 पेक्षा जास्त असतो. वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक आरोग्य सुविधा, अन्न पुरवठ्यात सुधारणा यामुळे मृत्यूचे प्रमाण दर हजारी 15 पेक्षा खाली आलेले असते. यामुळे जन्मदर व मृत्यूदर यांच्यात मोठी तफावत निर्माण होते. ही तफावत मुख्यत्वे जन्मदरात घट झाल्याने होते. परिणामी लोकसंख्या जलद गतीने वाढते. या संक्रमण अवस्थेची म्हणजेच प्राथमिक संक्रमण अवस्थेची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये मित्रांनो, आर्थिक विकासामुळे विविध क्षेत्रातील उत्पादन वाढते. पोषण क्षमतेत वाढ झाल्याने मोठी लोकसंख्या सामावू शकते. यामुळे लोकसंख्या वाढत राहते. सुरुवातीला वाढत्या लोकसंख्येचे परिणाम जाणवत नाहीत, परंतु पुढे नागरीकरण वाढत जाते. लोकसंख्या व साधनसंपत्तीचा संबंध अधिक गुंतागुंतीचा असतो. या अवस्थेत मध्यावर लोकसंख्या वाढ प्रचंड होऊन विस्फोट स्थिती निर्माण होते. नागरीकरणाला, औद्योगिकरणाला महत्त्व आलेले असते. औद्योगिक क्रांतीमुळे शेती व्यवसायात ही क्रांती होते. राहणीमान सुधारते. मृत्यूदर घटतो. लायबेनस्टाईनच्या मते उत्पन्न किमान मर्यादा पातळीपेक्षा जास्त झाले तर लोकसंख्या वाढीचा वेग वाढतो. आणि सर्वात शेवटी आपण वैशिष्ट्यामध्ये आपण सांगता येईल की आर्थिक विकासामुळे व्यवसायाच्या संधी वाढतात. या अवस्थेत देखील लोकसंख्येत 15 वर्षाखालील मुलांची संख्या जास्त असते. मुले सुद्धा कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालतात. आहार, आरोग्यविषयी सुविधा वाढल्याने लोकांचे आयुर्मानही वाढते. असं प्राथमिक संक्रमण अवस्थेची ही काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. याशिवाय आणखीन काही वैशिष्ट्ये आपण पाहूया. प्रजोत्पादक स्त्रियांची संख्या जास्त असल्याने जन्मदर जास्त असतो आणि जन्मदर कमी करण्याच्या प्रयत्नाला समाजाकडून विरोध होतो. मृत्यूदरातील घट मात्र सुरूच असते. यामुळे जन्मदर व मृत्यूदर यांच्यात तफावत वाढते व लोकसंख्येचा जो काही वेग आहे तो वेग वाढत राहतो. लोकसंख्या वाढीचा वेग वाढत राहतो. लोकसंख्या विस्फोटामुळे दरडोई उत्पन्न घटते. मोठी लोकसंख्या आर्थिक विकासातील अडसर बनते. उदाहरणार्थ भारतासारखे विकसनशील देश या अवस्थेतून जात आहेत. मित्रांनो, यानंतर उत्तर संक्रमण अवस्था. विकसित अर्थव्यवस्था, औद्योगिक क्रांती, वैद्यकीय सुविधामुळे मृत्यूदर किमान पातळीवर आलेला असतो. जन्मदरात देखील घट चालूच असते. अर्थात जन्मदराचे प्रमाण मृत्यूदराच्या प्रमाणापेक्षा थोडे जास्त असते. लोकसंख्येत वाढ होत असली तरी वाढीचा वेग कमी होत जातो. आणि या उत्तर संक्रमण अवस्थेची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. व्यक्तीला कितीही चांगला आहार व वैद्यकीय सुविधा पुरविल्या तरी त्याच्या आयुर्मानाला जैविक मर्यादा पडतातच. त्यामुळे मृत्यूदर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कमी होतो. कुटुंबाच्या वाढत्या आकारामुळे मुलांच्या पालनपोषणाचा खर्च वाढतो. औद्योगिक समाजात विवाह वय वाढल्याने प्रजननक्षम काळ कमी होतो. आर्थिक विकास, उंचावलेला राहणीमानाचा दर्जा, दरडोई उत्पन्न जास्त, त्यामुळे पालकांचे मुलांवरील परावलंबित्व कमी होते. शिक्षण, वाहतूक, आरोग्य यामध्ये प्रगत अवस्था प्राप्त झाल्याने लोक स्वेच्छेने प्रजा नियंत्रण करू लागतात.
या सर्वांचा परिणाम जन्मदर झपाट्याने कमी होतो. उदाहरणार्थ आर्थिकदृष्ट्या विकसित युरोपमधील व उत्तर अमेरिकेतील अनेक देश या टप्प्यातून जात आहेत. मित्रांनो, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील शेवटची जी अवस्था आहे या अवस्थेला आपण संक्रमणोत्तर अवस्था असं म्हणतो. लोकसंख्या संक्रमणाची ही अंतिम अवस्था असते. या अवस्थेत पहिल्या अवस्थेप्रमाणेच जन्मदर व मृत्यूदर दोन्हीही समान होऊ लागतात, परंतु ते निश्चितम पातळीला असतात. लोकसंख्या स्थिरतेकडे कल्याणे या अवस्थेला संक्रमणोत्तर समतोल अवस्था असे म्हणतात. महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतं की या अवस्थेत जाणीवपूर्वक लोकसंख्येवर नियंत्रणे ठेवलेली असतात. जन्मदर व मृत्यूदर यांनी किमान पातळी गाठल्यामुळे लोकसंख्या वाढ हळूहळू शून्यवत होऊ लागते. औद्योगिकरणाची प्रगत अवस्था असल्यामुळे साक्षरता शिक्षण उच्च दर्जाचे असते. राहणीमानाचा दर्जा उच्च असतो. उदाहरणार्थ मित्रांनो सांगायचं झाल्यास युरोपातील विकसित देश, रशिया, जपान, संयुक्त संस्थाने, कॅनडा इत्यादी आर्थिकदृष्ट्या विकसित देश संक्रमण अवस्थेच्या या टप्प्यात आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, त्या सिद्धांतामध्ये असणारे जे काही अवस्था आहेत या अवस्थांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. यातून आपल्याला थोडक्यात असं लक्षात येतं की पहिली जी अवस्था आहे संक्रमण पूर्व समतोल व संक्रमणोत्तर समतोल, यामध्ये आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर यांची पातळी जवळजवळ सारखीच पाहायला मिळते. परंतु संक्रमणपूर्व समतोलामध्ये जन्मदर व मृत्यूदर अतिउच्च असतात, तर संक्रमणोत्तर समतोलामध्ये म्हणजे शेवटची जी काही चौथी अवस्था आहे या अवस्थेमध्ये जन्मदर व मृत्यूदर यांची पातळी जरी सारखी असली तरी हा जन्मदर व मृत्यूदर निश्चितम पातळीवरती असतो. हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं मित्रांनो. यानंतर आपण हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतावरती आधारित जो हा ग्राफ आहे हा ग्राफ आपण पहा. यामध्येही आपल्याला वेगवेगळ्या संक्रमणपूर्व समतोल, प्राथमिक संक्रमणावस्था, उत्तर संक्रमणावस्था आणि त्यानंतर आपण शेवटची जी काही अवस्था आहे त्याला आपण संक्रमणोत्तर समतोल या अवस्थेमध्ये हा जो काही जन्म मृत्यूचा ग्राफ आहे हा कसा आपल्याला गेलेला आहे हे या ठिकाणी पाहायला मिळतं. पहा, यानंतर मित्रांनो लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे जे काही महत्त्व आहे किंवा त्याचे जे काही गुण आहेत ते गुण आपण अभ्यासणार आहोत. या गुणांच्या मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण गुण आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये लोकसंख्या वाढ व आर्थिक विकास यांच्यातील सहसंबंध स्पष्ट होतात. देशाचा आर्थिक विकास होत असेल तर लोकसंख्या संक्रमणाच्या विविध पायऱ्या राष्ट्र ओलांडू शकते. हाही महत्त्वपूर्ण या ठिकाणी गुण सांगता येईल. त्याचबरोबर मित्रांनो आर्थिक विकासामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो. कुटुंब, समाज व राष्ट्र या विषयीच्या मानवी भावना गतिमान होतात. जर्मनी, जपान, ग्रेट ब्रिटन, स्वीडन या देशाच्या अभ्यासावरून असे स्पष्ट होते की लोकसंख्या विस्फोटावर सक्तीपेक्षा स्वेच्छेने मात करता येते. औद्योगिक क्रांतीनंतर आर्थिक परिवर्तनामुळे मृत्यूदरातील घट आली, परंतु जन्मदरातील घट लोकांनी स्वेच्छेने स्वीकारली. लोकसंख्या वाढीचा वेग शून्यवत आणला. यामुळे आर्थिक विकासाला अधिक चालना मिळाली. औद्योगिक प्रगतीमुळे कृषीप्रधान अवस्थेतील कुटुंब म्हणजे मोठा उत्पादक घटक ही संकल्पना बदलली गेली. स्पर्धात्मक नागरी संस्कृतीत राहणीमानाचा दर्जा टिकवणे महत्त्वाचे वाटल्याने मोठे कुटुंब
गैरसोयीचे वाटू लागले. यामुळे जन्मदर आपोआपच खाली आला. ही या सिद्धांताची काही महत्त्वपूर्ण मित्रांनो वैशिष्ट्ये आहेत. मित्रांनो, या सिद्धांताचे जी काही लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या मर्यादा किंवा दोष आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला दोष आहे तो किंवा पहिली मर्यादा आपल्याला चर्चा करायची आहे ती म्हणजे सिद्धांत केवळ वर्णनात्मक आहे. मित्रांनो, हा सिद्धांत केवळ वर्णनात्मक तसेच एकरूपतेचा व अचूकतेचा अभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. वस्तुस्थितीवर आधारित असलेला हा सिद्धांत केवळ वर्णनात्मक स्वरूपाचा आहे. सिद्धांतात एकरूपतेचे व अचूकतेचा अभाव आढळतो. मित्रांनो, दुसरी मर्यादा म्हणजे लोकसंख्या संक्रमण अवस्थांचा जो काळ आहे तो अनिश्चित आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या विविध अवस्थांसाठी किती काळ लागेल याचा निश्चित अंदाज करता येत नाही. जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील उच्चतम पातळी, जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील तफावत तसेच जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील निश्चितम पातळी याविषयी साधारण मूल्ये सिद्धांतात दिलेली आहेत. काही देशांमध्ये हे संक्रमण 100 ते 200 वर्षात तर काही देशांमध्ये केवळ 50 वर्षात झालेले आपणास पाहावयास मिळतात. संक्रमण समतोल अवस्थेत जन्म व मृत्यू दराच्या स्थिर पातळीबाबत संदिग्धता. संक्रमणोत्तर समतोल या अवस्थेत जन्मदर व मृत्यूदर कोणत्या पातळीवर स्थिर होतील हे सांगता येत नाही. काही देशांमध्ये ते उच्चतम पातळीवरती तर काही देशांमध्ये निच्चतम पातळीवरती स्थिरावलेले आहेत. लोकसंख्या संक्रमणास आर्थिक विकास आवश्यक या संदर्भात अनिश्चितता. लोकसंख्या संक्रमण होण्यास आर्थिक विकास आवश्यक आहे किंवा नाही हे निश्चित सांगता येत नाही. विकसित देशातील अनुभवांचा विशेषतः कृषी व वैद्यकशास्त्रातील अनुभवाचा फायदा घेऊन अविकसित देश सुद्धा जन्मदर व मृत्यूदर कमी करू शकतात. प्रत्येक देशात संक्रमण मार्गक्रमण ठराविक मार्गानेच व गतीत होईल का? प्रत्येक देशात संक्रमण मार्गक्रमण ठराविक मार्गानेच व गतीत होईल का? याविषयी मित्रांनो, प्रत्येक देशात ठराविक मार्गानेच व गतीने संक्रमण मार्गक्रमण होईल याची ग्वाही हा सिद्धांत देऊ शकत नाही. सांस्कृतिक क्रांतीमुळे देखील एखादा देश एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाईल तर काही देशांना इतर मार्ग देखील पत्करावे लागतील. चीनने 1970 नंतर लोकसंख्या नियंत्रण सरकारी माध्यमातून प्रभावीपणे राबवल्याने सध्या सध्या चीनची लोकसंख्या वाढ मंद आहे. केवळ आर्थिक विकासाबरोबर मृत्यूदर खाली येणे अशक्य. प्राध्यापक पोल व हुबर यांच्या मते केवळ आर्थिक विकासाबरोबर मृत्यूदर खाली येतो असे नाही. कृषीप्रधान देशात आर्थिक विकासाशिवाय मृत्यूदर खाली आणता येतो. श्रीलंका, मलाया, लॅटिन अमेरिकेतील काही देशांमध्ये कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत देखील मृत्यूदर खाली आलेला आहे. यानंतर मित्रांनो, आर्थिक विकासाबरोबर नागरी जीवन पद्धती रूढ हे गृहीत तत्व सर्वत्र लागू अशक्य. मित्रांनो, आर्थिक विकासाबरोबर नागरी जीवन पद्धती रूढ होते असे गृहीत धरलेले आहे. भारत व इजिप्त यासारख्या देशात आर्थिक विकासाबरोबर नागरीकरणाचा वेग वाढला, परंतु ग्रामीण संस्कृतीची मुळे नागरी जीवनातही दिसतात. प्रत्येक शहरे मोठ्या लोकसंख्येची
ग्रामीण केंद्रेच आहेत. नगरे व खेडे यांच्यात फारशी तफावत नाही. यानंतरचा आपल्याला मर्यादा पाहावयास मिळते ती म्हणजे आर्थिक विकासाबरोबर नागरी जीवन पद्धतीत हे रूढ हे गृहीत तत्व सर्वत्र लागू अशक्य, हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आणि यानंतर मित्रांनो आपल्याला लोकसंख्या नियंत्रण फक्त आर्थिक विकासाशी निगडीत नव्हे तर अन्य घटकांचा प्रभाव, यामध्ये आपल्याला सिद्धांतात आर्थिक विकासाला अधिक महत्त्व दिले आहे. लोकसंख्या नियंत्रणावर सामाजिक, धार्मिक, शासकीय घटक देखील प्रभाव पाडतात. आर्थिक विकासातील कोणता घटक सिद्धांतासंबंधी लागू याबाबत अस्पष्टता पाहायला मिळते. हा सिद्धांत आर्थिक विकासातील निश्चित असा कोणता घटक या सिद्धांताशी संबंधित आहे हे स्पष्ट होत नाही. आणि सर्वात शेवटी मित्रांनो लोकसंख्या भविष्यकालीन अंदाज अव्यक्त. लोकसंख्येबाबत भविष्यकालीन अंदाज व्यक्त करता येत नाही. ही काही मर्यादा किंवा दोष या सिद्धांताचे आपल्याला पाहावयास मिळतात. यानंतर मित्रांनो जगातील प्रमुख देशांची संक्रमण अवस्था, यामध्ये आपण संक्रमण पूर्व समतोल अवस्थेतील देश, यामध्ये मित्रांनो आफ्रिकेतील काही देश, युगांडा, टांझानिया, केनिया, झांबिया यांचा समावेश यामध्ये होतो. यानंतर मित्रांनो दुसरी जी अवस्था आहे प्राथमिक संक्रमण अवस्थेतील देश, यात मित्रांनो विकसनशील राष्ट्रे, यामध्ये श्रीलंका, पाकिस्तान, इजिप्त, म्यानमार, ब्राझील, कोरिया, मलेशिया, कोलंबिया, व्हिएतनाम, भारत इत्यादींचा समावेश होतो. उत्तर संक्रमण अवस्थेमधील देश चीन, जपान, अर्जेंटिना, चिली, सिंगापूर, क्युबा इत्यादी इत्यादी देशांचा समावेश होतो. जगातील विकसनशील व अविकसित राष्ट्रे प्राथमिक संक्रमण अवस्था व उत्तर संक्रमण अवस्था या अवस्थेत आहेत. यानंतर मित्रांनो संक्रमण उत्तर समतोल अवस्थेमधील देश स्वीडन, संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, बोलिव्हिया, ग्रेट ब्रिटन, डेन्मार्क, इटली ही राष्ट्रे संक्रमणाच्या अंतिम म्हणजे संक्रमणोत्तर समतोल अवस्थेमध्ये झुकलेली आहेत. हंगेरी, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांनी हा टप्पा गाठलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो जगातील प्रमुख देशांची जी काही संक्रमण अवस्था आहे ही संक्रमण अवस्था या सिद्धांताच्या अनुषंगानं या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. अशा प्रकारे हा जो काही लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आहे या सिद्धांताचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. हे जे काही संपूर्ण प्रकरण आहे तुमचं या प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी संपलेला आहे. या दुसऱ्या प्रकरणाचं नाव लोकसंख्या. यामध्ये आपण मित्रांनो लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, त्याचबरोबर आपण माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत, त्याचबरोबर आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, त्यानंतर आपण लोकसंख्येचे स्थलांतर, त्याचे असणारे जे काही प्रकार आणि त्याचे असणारे परिणाम, या सर्व गोष्टींचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करून हे प्रकरण आपण पूर्ण केलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया. धन्यवाद.